नमस्कार मित्रांनो, आज आपण बघतोय वेन्यू SX पेट्रोलमधील टॉप मॉडेल बघतोय मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये. समोरून जर या गाडीचा लुक बघितला तर याच्यामध्ये आपल्याला कास्केट ग्रिल मिळणार आहे विथ क्रोम इन्सर्ट असणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प विथ कॉर्नरिंग लॅम्प आणि LED DRL देखील मिळणार आहेत. वरच्या साईडला हा साईड इंडिकेटर दिलेला आहे याच्यामध्ये. खालची जर आपण स्किड प्लेट बघितली तर याच्यामध्ये सिल्वरमध्ये स्किड प्लेट आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर गाडीचा आपण जर साईड लुक जर बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये फील कॅप मिळणार आहे. टायरची साईज असणार आहे R15. वरच्या साईडला जर आपण बघितलं तसंच तर मिरर जे आहेत ते साईड मिरर इलेक्ट्रॉनिक फोल्डेबल प्लस ॲडजस्टेबल अँड साईड इंडिकेटर्स ऑन मिररमध्ये दिलेली आहेत. तसंच जर वर बघायला गेलो आपण तर ह्याच्यामध्ये रूफ रेल्स येतात सिल्वर पेंटिंगमध्ये. त्याचबरोबर या गाडीमध्ये सनरूफ देण्यात आलेला आहे. गाडीचा जर आपण ओव्हरऑल ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला तर 190 mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतो आपल्याला याच्यामध्ये. फ्युअल टँकची कपॅसिटी असणार आहे 43 लिटरची. तर आपण गाडीची रिअर साईड बघून घेऊया. रिअरला जर आपण बघायला गेलो तर टेल लाईट कनेक्टेड येतात आणि LED टेल लाईट देण्यात आलेली आहेत. खालच्या बाजूला याच्यामध्ये रिफ्लेक्टर विथ ब्लॅक कलरची पट्टी इन्सर्ट करण्यात आलेली आहे आणि खालची जी स्किड प्लेट आहे ही सिल्वरमध्ये येते. त्याचबरोबर कंपनी फिटेड रिव्हर्स कॅमेरा विथ रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळणार आहेत आपल्याला याच्यामध्ये. वरच्या साईडला जर बघितलं तर हाय माउंटेड स्टॉप लॅम्प देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रिअरला डिफॉगर लाईन देण्यात आलेली आहे. तसंच अँटिना जो आहे हा शार्पिन अँटिना याच्यामध्ये बघायला मिळतो. बूट स्पेस आपण ओपन करून बघितलं तर साधारणतः 390 लिटरपर्यंत आपल्याला याच्यामध्ये बूट स्पेस वापरायला मिळतोय. त्यामध्ये आपल्याला पार्शल ट्रे देखील मिळणार आहे. रिअरच्या हेडरेस्ट ज्या आहेत ह्या तिन्ही हेडरेस्ट याच्यामध्ये ॲडजस्टेबल मिळतात. बूटमध्ये आपल्याला याच्यामध्ये बूट लाईट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रिफ्लेक्टर देण्यात आलेला आहे याच्यामध्ये आणि स्पेअर व्हील देण्यात आलेला आहे. ड्रायव्हर साईड जर आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मिळणारा फीचर म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये कीलेस एंट्री विथ स्मार्ट की मिळणार आहे. रिमोट लॉक विथ की असणार आहे. त्याचबरोबर आपण हा इंटिरियर बघू शकतो. याच्यामध्ये ड्रायव्हिंग सीट याची हाईट ॲडजस्टेबल मिळणार आहे आपल्याला. इंटिरियर बेज आणि ब्लॅक कलरमध्ये येतो. त्याचबरोबर स्टेअरिंग जो आहे हा स्टेअरिंगला आपल्याला कंपनी फिटेड स्टेअरिंग कवर बघायला मिळतोय. राईट हँड साईडचे जर आपण फीचर्स बघितले आर्मरेस्टवरचे तर याच्यामध्ये मिरर इलेक्ट्रॉनिक फोल्डेबल ॲडजस्टेबल ऑल 4 पॉवर विंडोज सेंट्रल लॉक अनलॉक असे फीचर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर म्युझिक सिस्टमचे 4 डोअरमध्ये 4 स्पीकर बघायला मिळतील. तसंच वरच्या साईडला पुढच्या 2 डोअरमध्ये ट्विटर्स बघायला मिळणार आहेत. याच्यामध्ये गाडीच्या आतमध्ये एंट्री करत असताना आपल्याला पुश बटन स्टार्ट स्टॉप मिळणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, ऑटो इंजन ऑन ऑफ, रिअर व्ह्यू मॉनिटरिंग सिस्टम असे फीचर्स बघायला मिळतील. ACचे जे व्हेंट दिलेले आहेत ह्याच्यामध्ये साईडवरून आपल्याला सिल्वर प्लेटेड पेंटिंग बघायला मिळेल. त्याचबरोबर म्युझिक सिस्टममध्ये आपल्याला राईट हँड साईडला क्लस्टरचे फीचर्स मिळतील. लेफ्ट हँड साईडला टचस्क्रीन म्युझिक सिस्टम जी येते त्याचे हँडलिंगचे फीचर्स मिळणार आहेत. आतमधल्या बाजूला जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन म्युझिक सिस्टम मिळतोय. त्याचबरोबर AC ऑटो क्लायमेट कंट्रोल मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये आणि वायरलेस चार्जर देखील मिळणार आहे. इंटिरियरमध्ये अजून जर फीचर्स बघायचे म्हटले आपण तर ह्याच्यामध्ये ब्ल्यू लिंक मिळतो आपल्याला या गाडीला. तर ब्ल्यू लिंकचे ह्याच्यामध्ये टेलिमॅटिक स्विच आपल्याला मिडलच्या मिररवरती बघायला मिळणार आहेत. गाडीचा स्टेअरिंग जो आहे हा स्टेअरिंग ॲडजस्टेबल असणार आहे. आता ब्ल्यू लिंकमध्ये येणारे फीचर सगळ्यात महत्त्वाचा फीचर म्हणजे गाडीचं आपण लाईव्ह लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर गाडीची सर्व्हिस इंटरव्हल, सर्व्हिस हिस्ट्री वगैरे आपल्याला चेक करता येते. गाडी लॉक अनलॉक करता येते आणि हे फीचर आपल्याला ग्लोबली वर्किंग करताना बघायला मिळतील. म्युझिक सिस्टममध्ये येणारे फीचर जे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला अँड्रॉइड ॲटो, ॲपल कार प्लेअर, व्हॉइस रिकग्नायझेशन कमांड असे फीचर्स मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये स्टेअरिंग जो आपल्याला मिळतोय हा स्टेअरिंग डी कटमध्ये मिळणार आहे. त्यामुळे गाडीच्या लुकमध्ये अजून भर पडतो आणि क्लस्टर जो आहे गाडीचा हा पूर्ण डिजिटल क्लस्टर मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये. ग्लो बॉक्समध्ये जर आपण बघायला गेलो तर कूलिंग ग्लो बॉक्स मिळतोय आपल्याला या व्हेरियंटमध्ये. जसं की पाण्याची बॉटल वगैरे ठेवली असेल आपण तर ती चिल्ड करतो. इंटिरियरचे जे डोअर हँडल आहेत तर हे आपल्याला सिल्वरमध्ये मिळणार आहेत. इकडे वरच्या साईडला जर आपण बघितलं तर मॅप लॅम्प आपल्याला बघायला मिळतील. तसंच सनरूफ देखील आहे याच्यामध्ये, इलेक्ट्रॉनिक सनरूफ मिळतो. रिअरला देखील आपल्याला इथं हेडवरचा लॅम्प मिळणार आहे. रिअर सीटवरती आपल्याला ह्याच्यामध्ये आयसोफिक्स म्हणजे चाइल्ड सीट अँकर देखील मिळणार आहेत. त्याचबरोबर केबिनमध्ये पाठीमागच्या साईडला देखील ह्याच्यामध्ये ACचा व्हेंट देण्यात आलेला आहे. आर्मरेस्टच्या खालच्या बाजूला ACचा व्हेंट येतो विथ पॉवर आउटलेट. त्याच्यामध्ये मोबाईल चार्जिंगचा पॉईंट देखील देण्यात आलेला आहे. त्या गाडीमध्ये इंजन आपल्याला 1.2 लिटरचा इंजन देण्यात आलेला आहे. 1200 cc मध्ये इंजन येतो. 83 PS पॉवर जनरेशन कॅपॅसिटी आहे. 4000